काय आषाढ पौर्णिमेलाच आजपासून म्हणतो गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय, आजपासून जे संन्यासी आहेत त्यांचं काय होतं, चातुर्मास आरंभ. संन्यासी जे आहेत ह्या गुरुपौर्णिमे कशासाठी गुरुपौर्णिमा, तर गुरु म्हणजे कोण, उकारो अंधकारः ऋकारो तन्निवर्तकः इति गुरुः. अज्ञान स्वरूपी जो अंधकार आहे त्या अज्ञान स्वरूप अंधकाराचा नाश करून काय करतात, ज्ञानस्वरूप प्रकाश ज्या आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाशित करतात ते गुरु. आणि म्हणून अशा गुरूंनाच सांगितलं शास्त्राने, तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत समित्तानिहि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. असे जे गुरु आहेत ते गुरु कसे पाहिजे, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असे जे गुरु आहेत. आता याची व्याख्या मागे आपण संपूर्ण पहा. श्रोत्रिय हा श्रोत्रिय छंदोधीते, ह्या छंदानाम अधीयते स श्रोत्रिय. त्याने संपूर्ण शास्त्राचं सांगोपांग काय केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे, अध्यापन केलेलं आहे, असा जो आहे तो श्रोत्रिय गुरु. आणि अशा श्रोत्रिय गुरुला काय केलं पाहिजे, समर्पित भावाने अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. आणि काय, ब्रह्मनिष्ठ हा नुसता श्रोत्रिय असून उपयोग नाही. मग कसा पाहिजे तो, ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ म्हणजे जे आहे, जे शिकवलेलं आहे, ज्याचं अध्ययन केलेलं आहे, ज्याचं अध्यापन केलेलं आहे त्याच्यामध्येच निष्ठ पाहिजे, दुसरीकडे नाही त्याची निष्ठा. आता बाबा हे ब्रह्मश्रेष्ठ आहे तर ब्रह्मामध्येच निष्ठा पाहिजे, त्या अनुषंगानेच ज्याचं जीवन आहे असा असणारा तो सद्गुरू. आणि म्हणून त्या ठिकाणी माऊली सुद्धा काय म्हणतात, ज्ञानेश्वरीच्या अध्यायाच्या अनुषंगाने पहिल्यांदा त्यात माझ्या हृदयी सद्गुरू सांगितलं. आणि म्हणून असा असणारा सद्गुरू जीवनामध्ये सद्वस्तूची प्राप्ती करून, किंवा सद्वस्तू काय, एकम सद्विप्रा बहुधा वदंती. या संपूर्ण जगतामध्ये एकच वस्तू सद, बाकी सगळ्या अचत स्वरूपाच्या राहणाऱ्या नाही आहेत. अचत स्वरूपाने कितीही तुम्ही प्राप्त करायचा प्रयत्न केला तरी ती राहणार आहे का, ती राहणार नाही, ती जाणारच आहे. आणि अशा संपूर्ण विनाश स्वरूपाच्या जगतामध्ये जी सद्वस्तू राहणारी आहे ती एकच आहे. त्या सद्वस्तूचा जो उपदेश करतो त्याला आपण काय म्हणतो, सद्गुरू. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये असा असणारा जो सद्गुरू आहे त्या सद्गुरूबद्दल मनामध्ये असणारी आजचा दिवस म्हणजे कृतज्ञते. त्यांनी जे काही ज्ञान दिलेलं आहे, त्यांचे ऋण जे दिलेलं आहे, ते ऋण केलेलं आहे, त्या ऋणापासून काय झालं पाहिजे, आपण उतराई होण्याचा दिवस म्हणून आजचा गुरुपौर्णिमा, त्याला आपण म्हणतो व्यास पौर्णिमा सुद्धा, व्यासांचा असणारा आजचा जन्मदिवस. आणि म्हणजे आजच्या दिवसाला कारण व्यासोच्छिष्ट जगत्त्रयम सांगितलं आहे. संपूर्ण आपले महाभारत असेल, उपनिषद असेल, वेद आहे. वेद पहिल्यांदा किती होता, एकच होतं, आद्याय सर्व वेदानाम ऋग्वेदाय नमो नमः. एक ऋग्वेद होता, त्या ऋग्वेदाचा असणारे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा अनेक प्रकारचे पुन्हा त्याच्यामध्ये विभाग करून संपूर्ण इतिहास पुराण काय नाही असं नाही, हे सगळं काय केलं, भगवान वेदव्यासांनी त्या ठिकाणी निर्माण केला. म्हणून त्यांचा असणारा जन्मदिवस. आणि म्हणून तो जन्मदिवस परंपरेच्या अनुषंगाने, किती परंपरा आहे आपली, कुठपासून भगवान सदाशिवापासून नारायणापासून चालू असणारी जी परंपरा आहे, नारायणं पद्मं वसिष्ठं शक्तिंच दत्तोत्त पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्रीशंकराचार्य मथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वाचिककार मन्यात अस्मद्गुरून् संततमानतोस्मी. भगवान नारायण, भगवान सदाशिवापासून आरंभ झालेली जी परंपरा ही अखंड कशा प्रकारे आली, ती अशा प्रकारे नारायण, पद्म, वसिष्ठ, शक्ती, तत्पुत्र, पराशर, व्यास, शुक, गौडपदाचार्य, गोविंदपादाचार्य, शंकर भगवताचार्यापासून अस्मदाचार्यपर्यंत आमचे असणारे आचार्य, अशी असणारी कशी अव्याहत असणारी गुरुपरंपरा आजपर्यंत, अशी संपूर्ण गुरुपरंपरेला काय त्याचं असणारं पूजन आहे. गुरुपूजन म्हणजे व्यक्तिपूजन नाही आहे. आपल्याकडे व्यक्तिपूजन कदापि प्राधान्याने केले नाही. मग काय, गुरुपूजन म्हणजे असणारी परंपरेचं असणारं संप्रदाय म्हणून आपण म्हणतो. संप्रदाय, सम्यक प्रदाती इति संप्रदाय. जसं घेतलं तसं देण्याचं ज्यांनी काम केलं, असे सगळ्या गुरूंबद्दल असणारी आदर भावना जी आहे, ती आदर भावना त्यांच्याबद्दल कृतार्थता, कृतज्ञता दाखवणारा दिवस म्हणजेच काय, हा असणारा
गुरुपौर्णिमेचा दिवस. आणि म्हणून आपण म्हणतो सगळेजण एक श्लोक आपण म्हणतो काय, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु कोण आहेत? गुरुब्रह्म, गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप गुरु आहेत. ब्रह्मा काय करतो? संपूर्ण जगताची उत्पत्ती करतो. त्याप्रमाणे गुरु काय करतो? तर शिष्याच्या मनामध्ये ज्ञानाची उत्पत्ती. गुरुर्ब्रह्मा. विष्णू संरक्षण. नुसतं ज्ञान देऊन उपयोग नाही, ज्ञान दिल्यानंतर त्याचं संरक्षण म्हणजे पुन्हा पुन्हा अभ्यास म्हणणं. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. सांगितलं अभ्यास पाहिजे, पुन्हा 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 काय केलं पाहिजे? त्याचं मनन केलं. त्याला जोपर्यंत लहान झाड आहे त्यावेळेस काय करायला लागतं? आपल्याला त्याला प्रोटेक्शन करायला लागतं, बरोबर. तिकडे काटे लावू तिकडे काटे लावू, त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम करायला. ते जे काम आहे म्हणजे त्याची स्थिती, हे कोण करतात? हे गुरुच करतात. नुसतं ज्ञान देऊन मग ते परिपक्व झालं आहे का नाही त्यासाठी काय करतील? मग शिष्यांच्या परीक्षा घेत राहतील. आधीमध्ये काय करतोय काय नाही, कुठपर्यंत त्याच्या आत्मसात झालं आहे हे पाहण्याचा प्रयत्न गुरुच करतात. म्हणून स्थिती ज्ञान देणं, त्यानंतर ते ज्ञान परिपक्व अवस्थेला घेऊन जायचं. म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर. आणि एकदा ज्ञान परिपक्व झाल्यानंतर काय? महेश्वर तृतीय नेत्र, ज्याला आपण ज्ञानचक्षु म्हणतो, बरोबर. तो आपल्या इथे आपण म्हणतो, इथे काय आहे? ज्ञानचक्षु. तो उघडल्यानंतर काय होतं? आपण महादेवाचा म्हणतो, बरोबर आहे. महादेवाचा असणारा ज्ञानचक्षु. महेश्वर म्हणजे साक्षात भगवान महादेव, त्यांचा असणारा तृतीय आपण म्हणतो नेत्र एकदा उघडल्यानंतर काय होतं? सगळं भस्मसात होतं. तो ज्ञानचक्षुने केवळ महादेवांनाच नाही तर आम्हाला सुद्धा तो ज्ञानचक्षु आहे. तो एकदा उघडल्यानंतर काय होतं? हे संपूर्ण ज्ञान झाल्यानंतर काय होतं? ज्ञान झाल्यानंतर काही राहत नाही. संपूर्ण जगाचा काय होतो? नाश होतो, काही राहत नाही. ज्ञानिशा सर्वभूतानां तस्यां जागर्ते संयमी. हे सगळं काही त्याच्या दृष्टीने आता काही राहत नाही. ती जी अवस्था आहे ती कोण करून देतात? ते गुरुच करून देतात. म्हणजे ज्ञानाची काय? उत्पत्ती, ज्ञानाची स्थिती, आणि ज्ञान झाल्यानंतर संपूर्ण जगाचे असणारा काय? नाश. म्हणजे काही ठेवत नाही संसारात. आणि मग काय करतात? गुरु साक्षात परब्रह्म. आणि अशा प्रकारे एकदा त्याला ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतो? तो ब्रह्मस्वरूपच होतो. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म स्वतःला ते स्वरूप प्राप्त करून घेतो. तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे अशा प्रकारे ते गुरु ज्ञान देण्याचं, रक्षण करण्याचं आणि त्यानंतर संपूर्ण सृष्टीचा संहार करण्याचं कार्य करणारे केल्यानंतर स्वतःला ते ब्रह्मस्वरूप प्राप्त करून घेण्याचं कार्य जे आहे हे गुरु जीवनामध्ये करतात. आणि म्हणून त्याबद्दल त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता आजच्या दिवसामध्ये आपण सर्वजण गुरूंना जातो, त्या ठिकाणी असणारे पूजन अर्चन काय जे असेल ते सगळं करतो. आणि त्या माध्यमातून असणारी संपूर्ण जी गुरुपरंपरा आहे नारायण सदाशिवापासून असणारी अस्मदाचार्य म्हणजे आमच्या आचार्यांपर्यंत या गुरुपरंपरेला आपण आजच्या दिवशी सगळे नमन करतो. त्यांना आपण सगळे साष्टांग दंडवत करण्याचा कार्यक्रम म्हणजे गुरुपौर्णिमा. ओम तत्